काशीच्या उल्लेखाने श्री विश्वनाथ, श्री विशालाक्षी, श्री अन्नपूर्णी आणि श्री काला भैरव यांचे स्मरण होते. अन्नपूर्णा देवी मंदिर, ज्याला अन्नपूर्णा माता मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिर म्हणून देखील ओळखले जाते, हे पवित्र शहर वाराणसीमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. अन्नपूर्णा ही पोषणाची देवी असून देवी पार्वतीचेच एक रूप आहे. सध्याचे अन्नपूर्णा मंदिर 18व्या शतकात मराठा पेशवे बाजीराव यांनी बांधले होते. वाराणसी अन्नपूर्णी मंदिरातील अन्नकूट महोत्सव मंदिरात अन्नपूर्णा देवीची सोन्याची मूर्ती आहे, जी वर्षातून एकदाच दिवाळीला येणाऱ्या अन्नकूट उत्सवाला आणि दिवाळीनंतर आणखी एक दिवस सार्वजनिक दर्शनासाठी प्रकट होते. इतर दिवशी अन्नपूर्णा मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या पितळी मूर्तीची भाविकांकडून पूजा केली जाते. या दिवशी सर्व मंदिरांमध्ये देवीदेवतांना 56 भोग अर्पण केले जातात. अगदी गाभाऱ्याच्या भिंतीही मिठाईने सजवल्या आहेत. अन्नपूर्णा मंदिरात खोवा, छेनापासून बनवलेल्या 80 क्विंटल शेंगदाणे, फळे आणि मिठाईने अन्नपूर्णा सजविली जाते. 11 कुंटलला कच्च्या भोगाच्या रूपात धान्याचा डोंगर अर्पण केला जातो. तांदूळ, डाळ, विविध भाज्या, चटणी, लोणचे, पापड. वाराणसीच्या सर्व मंदिरांमध्ये देवाला मोठ्या प्रमाणात मिठाई आणि अन्न अर्पण केले जाते. त्यातील काही भाग नाममात्र किमतीत भाविकांना मोफत वाटला जातो. दिवाळीत अन्नपूर्णी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होणार असून धीर धरून लांबच लांब रांगेत वळणाची वाट पाहावी लागणार आहे. दिवाळीच्या दिवशी अवश्य दर्शन घ्यावे. सुवर्ण अन्नपूर्णा देवीच्या दर्शनासाठी दक्षिण भारतातून भाविक मोठ्या संख्येने येतात. दिवाळीत गंगास्नान, वाराणसीला जाऊन गंगेत स्नान करणे आणि सुवर्ण अन्नपूर्णी, अन्नकूट, काशी विश्वनाथर आणि विशालाक्षी मंदिरांचे दर्शन घेणे योग्य आहे. एका आख्यायिकेनुसार भगवान शिवांनी अन्नाचे महत्त्व नाकारले आणि ते वैश्विक भ्रम असल्याचे सांगितले. हे ऐकून विश्वशक्तीचे रूप धारण करणारी त्यांची पत्नी देवी पार्वती अस्वस्थ झाली. अन्न हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे भगवान शिवाला शिकवण्यासाठी तिने स्वतःला त्याच्या डोळ्यांसमोर अदृश्य केले आणि आपल्याबरोबर पृथ्वीवरून अन्न आणि पोषणाचे सर्व स्रोत नाहीसे केले. शेवटी शिवाला अन्नाचे महत्त्व पटले. हातात भीक मागत त्याने आपली पत्नी पार्वतीकडे भिक्षा म्हणून अन्नाची भीक मागितली, ज्याचे दुसरे रूप अन्नपूर्णा, अन्न आणि पोषण देणारी, आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान शंकराने ब्रह्माचा अहंकार नष्ट करण्यासाठी त्याचे एक डोके काढून टाकले. या प्रक्रियेत डोकं त्याच्या हातात अडकलं आणि त्याला कपालाचा वापर भिक्षा बाऊल म्हणून करावा लागला. कथेनुसार एखाद्या धर्माभिमानी स्त्रीने दीक्षा दिली तरच कपाल विभक्त होईल. त्याने अनेक देवांचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. शेवटी वाराणसीच्या अन्नपूर्णीकडून दीक्षा मिळाल्यावर ती विभक्त झाली. देवी अन्नपूर्णा देखील समृद्धीची देवी महालक्ष्मीसारखीच आहे, कारण पूर्वीची देवी भौतिक समृद्धी देखील प्रदान करते. दरवर्षी अन्नकूट उत्सवादरम्यान देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून मंदिरात विशेष नाण्यांचे वाटप केले जाते. काशीची राणी असल्याने अन्नपूर्णा देवी आपल्या शहरात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतात, अशी स्थानिकांची धारणा आहे. या मंदिराशी संबंधित आख्यायिकेनुसार असे म्हटले जाते की एकदा काशीमध्ये दुष्काळ पडला तेव्हा सगळीकडे हाहाकार माजला होता आणि लोक उपासमारीने मरत होते. त्यावेळी महादेवालाही आता काय करावे हे समजत नव्हते. अशा वेळी उपाय शोधण्यासाठी त्यांनी मनन केले. मग त्यांना असा मार्ग सापडला की केवळ माता अन्नपूर्णाच या शहराला वाचवू शकते. या कार्याच्या पूर्ततेसाठी भगवान शिव यांनी स्वतः माता अन्नपूर्णा यांच्याकडे जाऊन भिक्षा मागितली. त्याच वेळी आईने भोलेनाथांना वचन दिले की आज नंतर काशीमध्ये कोणीही उपाशी राहणार नाही आणि त्यांचा खजिना सापडताच लोकांचे दुःख दूर होईल. तेव्हापासून अन्नकूटच्या दिवशी त्यांच्या भेटीदरम्यान खजिन्याचे वाटपही केले जाते.
ज्याबद्दल हा खजिना प्राप्त करणाऱ्याला कधीच कमतरता भासत नाही, ते प्रसिद्ध आहे. अन्नपूर्णा देवीला लोक भवानी देवी म्हणून संबोधतात. काशीखंड सांगतो की चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष अष्टमीमध्ये भक्तांनी भवानीची 108 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने भक्तांना सर्व पर्वत, समुद्र, दैवी आश्रम, सर्व भारतीय भूमी आणि संपूर्ण जगाची परिक्रमा करण्याचा लाभ होईल. भाविकांनी या देवतेची दररोज 8 वेळा प्रदक्षिणा करून अन्नपूर्णेची पूजा करावी. भक्तांना काशीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांनी मा अन्नपूर्णाची पूजा करावी आणि त्यांना सर्व समृद्धी प्राप्त होईल आणि त्यांचे अडथळे दूर होतील. काशी खंडाने भवानी, अन्नपूर्णा चे महात्म्य सांगितले आहे. तू कशाची वाट बघतो आहेस? बॅग पॅक करा आणि दिवाळीसाठी वाराणसीला जा. आयुष्यात एकदा तरी. अधिक आध्यात्मिक प्रवासासाठी लाईक, सदस्यता आणि सामायिक करण्यास विसरू नका.